इतक्या अडथळ्यांवर मात करून इथे आलोय खरे, पण या फुटक्या मडक्याने हा हंडा भरणार तरी कसा रे? गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। पांडुरंग हरी। गुणीजन हो, ग्रामजोशींनी आपल्याला इंद्रायणीपासून दूर करण्याचा यत्न केला, मात्र बघा इंद्रायणी माईनच आपल्या सगळ्यांना आपल्या कुशीत घेतलंय। इंद्रायणी माई वाहत आली आपल्यापाशी
चंडोल, आता कळलं का इंद्रायणीला माई का म्हणतात ते? कारण तुझ्या वाणी नराधमांनी तिला किती बी लांब करण्याचा प्रयत्न केला ना, तरी ती लांब जाऊ शकत नाही. उलट ती आणखी जवळ येते बघ. ज्ञाना, जिंकला तू माझ्या लेकरा. नाही मावशी, केवळ मी एकटाच नाही, आपण सारेच जिंकलो. तुम्ही सारे माझ्यासवे इथवर आलात. तुमचे आशीर्वाद आणि इच्छाशक्ती यांनीच मला खरं बळ दिलं. काय रे चंड, आता काय दात घसत गेले का दात खीळ बसली तुझी? बघितलं, आमच्या भोवती वनवा पेटवाय निघाले होते ना तुम्ही. आता त्योच वनवा आमच्या ज्ञानाने विजावलाय. तुम्ही बी प्या पाणी. आमचा आनंद हिरावून घेणाऱ्याला बी आम्ही आपलं मानायचं इसरत नाही. पण इतक्या लांब हे पाणी आलेच कसे? एकच सांगतो, जेव्हा जेव्हा मानव निसर्गावर अधिकार दाखवण्याचा यत्न करेल, तेव्हा तेव्हा निसर्गच त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करेल. पाणी म्हणजे जीवन आहे आणि कुणाचंही जीवन हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्ञाना, अरे आमच्यासाठी एवढे घाव झेललेत तू. आता याच पाण्याने तुझे घाव बरे करण्याची अनुमती दे बाबा आम्हाला. गणोजी बाबा, देहावरचे घाव केव्हाही बरे होतील, परंतु तुम्हा साऱ्यांच्या मनावर घाव झालेत. आधी मला त्यावर फुंकर घालू दे. बाळा, ये. विश्वाचे ते आत जेथे विसावले, विश्वाचे ते आत जेथे विसावले, मोठ्या हे तीर्थ झाले माऊलीचे, तीर्थ झाले माऊलीचे, आनंदित झाले जगता उद्धारी. दादा, ज्या पायांनी आमच्यासाठी इतके कष्ट सोसले, त्या पायांची सेवा करण्याची एक संधी दे. माऊली गे दान पसमागे, माऊली गे. इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जय तू ज्ञानेश्वर, 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 जय तू ज्ञानेश्वर. सोपाना, शांत हो. बस इथे. दादा, अरे बस. माझ्या सवे गीता पठण कर. नाही, नको. सोपाना, संकट सरलंय, त्यामुळे आलेलं क्रोधाचं धुकही लवकरात लवकर सरू दे. म्हणजे नवीन संकट येईपर्यंत असंच ना? सोपाना. दादा, अरे तू एवढा शांत कसा राहू शकतोस रे? दादा, विहिरीवरचा प्रसंग आठवला तरी देही शहारा येतो माझी. अरे तुझ्यावर सूड उगवता यावा म्हणून अवघ्या गावाच्या प्राणाची आहुती द्यायला निघालेत ग्रामजोशी. दादा, अरे किती काळ असं चालत राहील? लहानपणापासून हेच पाहत आलोय. आधी ते विसोबा शास्त्री आणि आता हे ग्रामजोशी. दादा, अरे अहंकारी आणि उन्मत्त माणसांच्या हातीत सामर्थ्य का असतं रे?
सामर्थ्य. सामर्थ्य कशाला म्हणायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं बाळा. अवघे ग्रामस्थ आपल्यावरील प्रेमापोटी आपल्या सवे विहिरीपर्यंत आले हे माझ्या दृष्टीने सामर्थ्यच आहे. दादा, वेदना सुसणारी माणसं सामर्थ्यवान असतात हे मला मान्य आहे. अरे पण याचा अर्थ असा होत नाही की त्या सामर्थ्याची कोणीतरी पुन्हा पुन्हा परीक्षा पाहावी. माझ्या हाती असतं ना तरी मी त्या ग्रामजोशींना क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्चर्य. सोपान, संतापामुळे आठवणी अपवित्र होतात. आठवणी अपवित्र झाल्या की बुद्धी सामर्थ्य नष्ट होतं. बुद्धी सामर्थ्य नष्ट झालं की मानवाचा ऱ्हास होतो. बुद्धी इतकं मौल्यवान दुसरं काहीच नाही. त्यामुळे कितीही संकट आली, कितीही अन्याय झाला तरी संतापावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. इतर कोणासाठी नाही, स्वतःसाठी. या 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 चंडोल पाटील बाळंभट या. आम्हाला तुम्हा तिघांबद्दल मनापासून आदर वाटतोय आणि सांगायला अभिमान वाटेल की तुम्ही तिघही आमची माणसं आहात. का? का म्हणजे तुम्ही त्या ज्ञानेश्वराला जे क्लेश दिलेत त्याचा इतिवृत्तांत आमच्या कानी आलेला आहे. त्या ज्ञानेश्वराला वेदनेने विव्हळताना पाहताना आम्हालाही अतिशय आनंद झाला असता. उलट बरे झाले स्वामी तुम्ही तिथे नव्हतात. म्हणजे अहो ह्याचा जो अंत झाला तो तुम्हाला पाहावला नसता. का? तुम्ही इंद्रायणी काठी हाकलेली लक्ष्मण रेषा पुसली गेली स्वामी. काय? कोणी केलं हे? कोणी केलं? त्या ज्ञानेश्वराने? सोपान, सोपानाला तर आम्ही नाही शास्त्री, ते सोपान नाही. हे कार्य केलंय ते सवता इंद्रायणी माईनं. पाटील वय ज्ञाना ग्रामाबाहेरच्या हिरीपतूर गेला तेव्हा इंद्रायणी माईचंच पाणी तिथं आलं. त्यानंच त्या ज्ञानाचा हंडा भरला. अशक्य, केवळ अशक्य. जे अशक्य वाटावं ते शक्य करून दाखवलंय ज्ञानानं. हो, आणि ह्यामुळे त्या ज्ञानेश्वराला किती उच्च प्रतीचा तंत्रमंत्र अवगत आहे याचा प्रत्यय आला. अहो आळंदीकरांना पाणी मिळालंय, आता आपल्यावर हसण्याचं कारणही मिळालं. कावेरी सारख्याच्या जिभेला लय धार सुटलीये. स्वामी काय बी करा पण त्या कावेरीला धडा शिकवा. वय शास्त्री, नाहीतर आज ती ज्या भाषेत बोलते त्याच भाषेत समद ग्राम बोलायला येळ लागणार नाही शास्त्री. धर्मस्य रक्षणार्थ कृतम. धर्मस्य रक्षणार्थ कृतम. काय रे मोत्या? तुझ्यामुळे किती गंमत वाटते ना गीता ऐकायला. ये. भगवद्गीता गमतीदारच आहे बाळा. भगवद्गीतेमध्ये एका बाजूला युद्धाची वीरश्री आहे तर दुसऱ्या बाजूला मातेची अंगाई. एकीकडे ऋषितुल्य विद्वानांची कथा आहे तर दुसरीकडे सामान्य माणसाची व्यथा. खरंय बाळा मोत्या, गीता ही अशी सुगंधी कुपी आहे जी प्रत्येकाने आपल्या सवय बाळगायला हवी. खरंच मला गीता म्हणजे लय अवघड गोष्ट वाटत आली जिच्याबद्दल कवाच कुणीच प्रश्न विचारायचं नाही. नाही असं नाही.
उलट प्रश्न विचारायचे, खूप प्रश्न विचारायचे. कारण गीता आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देते आणि न पडलेल्या प्रश्नांची जाणीवही करून देते. मोत्या, गीता हा आपला असा सवंगडी आहे जो आपल्याला समजूनही घेतो आणि अंतर्मुखही करतो. मग समजणं हे इतकी कठीण का वाटते? कारण आपल्याला तसं सांगण्यात आलं. संस्कृताचं ज्ञान ही मूठभर लोकांची मक्तेदारी होती आणि म्हणूनच गीतेचं ज्ञान ही मूठभर लोकांनाच कळलं. पण यावर ज्ञानदादाने मार्ग काढला. कोणचा मार्ग? सांगतो. मोत्या, हा आहे तो मार्ग. ही आहे भावार्थ दीपिका, म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे काय ठाऊक आहे? काय? ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचा भावार्थ, तोही प्राकृत भाषेत. मोत्या, प्राकृत भाषेच्या सौंदर्याने ज्ञानदादाने या गीतेला सजवलं आणि ज्ञानदादाच्या विचारांनी त्या प्राकृत भाषेला. तुला ठाऊक आहे मोत्या, मगाशी ज्ञानदादा क्रोधाबद्दल जे काही बोलत होता त्याबद्दल ज्ञानदादाने या ज्ञानेश्वरीत काय लिहिलंय? काय? बुद्धी सामर्थ्य नष्ट झालेला माणूस हा देहातून आत्मा गमावलेल्या माणसासारखा असतो. म्हणजे बघ ना, अग्नीची एक लहानशी ठिणगी सुद्धा अवघं घर नष्ट करू शकते. तद्वतच क्रोधाचा एक साधा विचार सुद्धा माणसाची वाताहत करू शकतो. तुम्ही हे सांगताय ना, ते ऐकतच राहावं असं वाटतंय. समजा कळतं असं नाही, पण कळून घ्यावं असं वाटतंय. ज्ञानदादा, मला शिकवशील ज्ञानेश्वरी? शिकवेन, अवश्य शिकवेन. मी जातो आणि माझ्या सवंगड्यासनी सांगतो, ज्ञानदादा मला ज्ञानेश्वरी शिकवणार आहे. सोपाना, भगवद्गीता सर्वांपर्यंत पोहोचणं हा ज्ञानेश्वरीचा उद्देश खऱ्या अर्थाने यशस्वी होतोय. या बाळंभट, या. बोला, आज काय बातमी आणली? म्हटलं तर शुभ वार्ता, म्हटलं तर अशुभ वार्ता आहे. बाळंभट, अशुभ वार्ता ऐकायची या कानांना इतकी सवय झाली की तुम्ही शुभ वार्ता आणले हे ऐकूनच फार आनंद झालाय. नरसिंहजी आनंदित येत आहेत. कोण? नरसिंहजी. नरसिंह शास्त्री म्हणजे? हो 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 हो, अगदी बरोबर ओळखले. काशीमधील मोठे संत कवी, ज्यांच्या शेकडो रचना अवघ्या भारतवर्षाला मुखोद्गत आहेत. अलबत, हो दैवी प्रतिभा असलेला साक्षात अवलिया जणू. अनेक दिवसांपासून आमची इच्छा होती की त्यांचं दर्शन घ्यावं. फार फार आनंद झालाय आमच्या मनाला. त्यांच्या चरणाला आपला स्पर्श होणार हे भाग्य आपलं. बाळंभट, जा आणि त्यांच्या स्वागताची सिद्धता करा. अहो, पण त्या ज्ञानेश्वराचे काय? त्याचं काय? माझ्या कानी आलेली माहिती जर खरी असेल तर नरसिंहजींना हे उमगले की आळंदीतल्या एका पोरट्याने गीतेचा अपमान केलाय. गीतेचं सार सांगण्याच्या नावाखाली गीतेतील ज्ञान प्रसादासारखं तो वाटच सुटलाय कोणालाही. हे कळल्यावर ते निश्चितच क्रोधित झाले असणार. यात अशुभ काय? बाळंभट, हे तर सोन्याहून पिवळं झालं असं समजू आपण. अहो, पण शास्त्री, हे त्या ज्ञानेश्वराला त्याची जागा दाखवून देतील. या पोरट्याने, या ज्ञानेश्वराने पैठण पासून पंढरपुरापर्यंत सगळ्यांना मूर्ख बनवलं. परंतु आता काशीच्या संत कवींना मूर्ख बनवणं शक्य नाही. ह्याचा मी विचारच केला नाही. बाळंभट, कसं आहे,
विहिरीत हातपाय मारून स्वतःला शूरवीर समजणाऱ्या व्यक्तीला जेव्हा समुद्रात ढकललं जातं तेव्हा गटांगळ्या खातो आणि मृत पावतो. या ज्ञानेश्वराचंही तसंच होणार आहे. गीतेचा असा बाजार मांडलेला पोर खेळ चाललेला नृसिंह शास्त्रींना अजिबात आवडणार नाही. अवघ्या आळंदी ग्रामासमोर त्या ज्ञानेश्वराचा अपमान झालेला पाहण्यासाठी आमचे नेत्र आणि आमचे कान आसुसलेले आहेत. जा वाळंपट जा आणि नरसिंह शास्त्रींच्या स्वागताची सिद्धता करा. जा. हो स्वामी. धर्मस्य रक्षणार्थ कृतम्.